नमस्कार. तर आता आपण आलेलो आहोत लोणावळा स्टेशनला. रात्रीचे वाजले 3, पावणे 3 आणि आपला प्रवास सुरू होणार आहे घनगडच्या दिशेने. घनगड ते सुधागड हा ट्रेक आहे. आज 22 नोव्हेंबर, उद्या 23 नोव्हेंबर. अशा प्रकारे आपली जर्नी सुरू होणार स्टेशनपासून. आणि हा आपला ग्रुप खाली जात आहे. काय कुठे आमची गाडी अशा प्रकारे आमचा टेम्पो आलेला आहे आणि आम्ही घनगडाकडे कूच करत आहोत. लग्नाची गाणी काय पोती कसली लाईट पण एकूच्या लग्नात वराड निघालेलं आहे. एकूच्या लग्नाची वराड आणि वराडी मंडळी सगळी टेम्पोमध्ये लग्नात वराडी मंडळी निघाले म्हटलं. त्याला भारी मिळाले. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत एकोले गावात. हा घनगड डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता. आपण सध्या आहोत एकोले गावात आणि हा आता तुम्हाला दाखवतो इथे होणारा सूर्योदय. इथे सुंदरशा रंगछटा आलेल्या आहेत. आता आपण आलेलो आहोत गडाच्या मधल्या टप्प्यात. तिथे तुम्हाला हे मंदिर दिसेल, श्री गारजाई देवीचं. आणि त्या मंदिरातला हा जवळचा परिसर. इथे ही दीपमाळ सुद्धा आहे जुनी. दरमजल करत आपण निघालो आहोत घनगडच्या दिशेने. झाडी भरली वाट, सुंदर असा वटवृक्ष. मारताळ्याचा डोंगर आणि घनगड याच्यामध्ये असलेला आहे.
एक आलं. एक तो तुझा मित्र. ऊ. जा तू. तर आता आपण आलो आहोत गडाच्या मधल्या टप्प्यात. पहिला दरवाजा चढून आलेलो आहोत. पहिला खाली जे टाके दरवाजासाठी चढाई. हा गडाचा बुरुज. असं वाटेल की चोरवाट आहे, पण जवळजवळ 7-8 पायऱ्या आहेत खाली उतरायला. आणि हे बघा पाण्याचं टाकं. काय कल्पक बुद्धी असेल महाराजांची खरंच. तर आता आपण आलो आहोत घनगडाच्या माथ्यावरती. घनगडाच्या माथ्यावरून समोर जो तुम्हाला उंच डोंगर दिसत आहे तो आहे मारथाणाचा डोंगर. आता आपण गडाच्या पश्चिम दिशेला जाऊ. पश्चिम दिशेला जाऊन जे काही सह्यमंडळ दिसेल, जो काही परिसर दिसेल त्याची तुम्हाला मी ओळख करून देईन. आपले सगळे डोंगर मित्र आजूबाजूच्या परिसराची ओळख करून घेत आहेत. आता तुम्हाला समोर दिसत आहे तो आहे तैलबैलाचा डोंगर. तैलबैला म्हणजे सह्याद्रीची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. कातळाला मधून 2 भाग गेलेले आहेत. त्याच्या तुम्हाला उजव्या बाजू दिसत आहे तो आहे साल्टेरचा डोंगर. तुम्हाला झूम करून दाखवतो आता तैलबैलाच्या कातळ भिंती. तैलबैलाच्याच डाव्या साईडला वाघजाई घाट, सवाष्णी घाट आणि भोरप्याची नाळ आहे. त्या मार्गे आपण सुधागडावर जाऊ शकतो. हा आहे सुधागड, समोर तुम्हाला दिसत आहे. आता जे तुम्हाला दिसत आहे ते आहे केवणीचं विस्तीर्ण पठार. जिम खोड्याची खिंड ओलांडून आपल्याला ह्या केवणीच्या पठारावरून विस्तीर्ण पठारावरून चालत चालत जाऊन ह्या डाव्या बाजूच्या सोंडेने खाली उतरून ह्या पूर्ण डोंगराला ट्रॅव्हर्स मारून खडसांबळे ठाकूरवाडी करत आपल्याला सुधागडावर जायचं आहे. सुधागडाच्या समोरचा तुम्हाला विस्तीर्ण पठार दिसत आहे. ह्या गडावरच आपल्या रात्रीचा आजचा मुक्काम आहे. घनगडच्या पाठच्या साईडला आम्ही पोचलेले आहोत. केवणे पठाराकडे वाटचाल चालू आहे. ह्या इथे तैलबैलाच्या भिंती. पैसे मग आम्ही वाट शोधत चाललेलो आहोत. बघू सापडते ते समोर आहे तिथे. एकोले गाव सोडल्यानंतर आता आपण निघालो आहोत सुधागडच्या वाटेकडे. त्यानंतर आपल्याला आता जी वाट जी आहे ती जिम कोड्याची खिंड ओलांडून जायची आहे. त्या खिंडीकडे सुंदर असं पठार आपण बघू शकता. विस्तीर्ण असं पठार आहे. हे आपल्याला खिंड लागेल. खिंडीतनं आपण परत वरती जायचं आणि मग केवणीच्या पठार लागेल. तिथून उतरून मग पुढचा मार्ग.
अरे गावाले काय गावाले पठार केवणीच्या पठारात आता सुरुवात होईल पठाराला. त्याच्या अगोदर थोडीशी विश्रांती डोंगर मित्रांची आपण बघू शकता. संत्री खायचा कार्यक्रम चालू आहे. हा केवणीच्या पठारावरून दिसलेला घनगड, तसेच बाजूला मारथाण्याचा डोंगर. मारथाण्याचा हे इथून आमची मुले येत आहेत. आमची बाकीची सवंगडी. हा मागे तैल बैला. इथून हा सुळका वेगळाच दिसतो. तो प्रमोद नाही का, प्रमोद वाळ. कापूस नुसता कापूस. एवढीचा पठार म्हणजे पठारच आहे. तुम्ही तरी काय बोला. सुरुवात केल्यापासून 2 तासामध्ये आपण ढेबे मानवांच्या वाड्यापाशी आलेलो आहोत. येथील कुत्र्याने आपले स्वागत केलेले आहे. हा थांबूया ना. घरातल्या आजी उत्सुकतेने पाहताना कोण आले ते. तेच ना, म्हणजे जर समजा कोणी सांगितलं तरच मग इथे कॉन्टॅक्ट होतो. नाही ना, नाही ना, मग कोण सांगतं? माझ्या गावात मुलगा आहे. हां हां एकोलेमध्ये. इस्त्रीची टपरी आहे ना, हा हा माझ्या मुलाची. तरी सामान आणायचं झालं तरी माचीसची गाडी जरी एवढं खाली काय झालं बोलायचं ते? इस्त्री तर मिळेल का? मग तेच ना. ते एकोले त्या गावात जायला पाहिजे, तुम्ही आला त्या गावात. मग किती ना- हम्म. काय काय म्हणतो काय ते? कुठं 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 तिकडे गेला तो वरती. बबन नाही, बबन पण कामाला गेला. निनाद पण माझ्यासोबतच आहे. हा चालेल चालेल. ते महेश काय जाणार होत ना. तुम्ही याआधी पण आलेला का?
अरे तुझं मॅट गेलं. हे बसून या घसरून या बसून. बरोबर आहे ना. काय माहिती. खाली आल्यावर बोलायचं आता वर चढायचं परत. मागे पडलं की नाही कोण. अरे किती पडले. पाय लय सारखं होतं मागे तर. मेन कंटेंट तो आता येतोय. स्टिक मुळे आले हे लोक. 2-2 स्टिक. कमॉन भोसले कमॉन, येऊ दे घसरगुंडी खाली. मला पण लागला हातात घुसलं. मी पहिल्यांदा घसरलो होतो तेव्हा. काय नेलकटर आहे ना. स्टेअरिंग वळवा. राईट राईट राईट. राईट साईडचं झाड पकडा. घसरा राईट साईडला. ओ राईटला लेफ्टला नाही. राईटला घसरा राईटला. उजवी साईड उजवी. सरळ येऊ नका. उजवीकडे वळा. वाटाड्या वसाड्या. दुपारच्या 1 वाजलेत आणि आम्ही वाट चुकलेलो आहोत. आणि डोंगर मित्रांची परिस्थिती बघू शकता तुम्ही. काय हालत झालेली आहे ती. आता वाट मिळेल काय रे. थोडा आराम करून डोकं चालेल. बघू इथे या झाडीमध्ये दाखव. आता चपाईच्या गोळ्या घेतल्या तर डोकं काम करत. झाडीमध्ये वाट असण्याचा संभव आहे. संभव. जेवून झाल्यानंतर थोडी विश्रांती घेऊन पुन्हा आपला प्रवास सुरू झालेला आहे सुधागडच्या दिशेने. आता आपण आहोत खडसांबळे गावाच्या लेण्यांच्या खाली. खडसांबळे लेण्यांच्या खाली आहोत सध्या. आता सगळे तासभर झोप झाले. खूप दमलोय. वाट चुकलेली ती वाट दुरुस्त करून वाट शोधली. त्यानंतर जेवलो आणि झोपून थोडा आराम करून आता निघालेलो आहे. आता बघू सुधागडला जायला किती वाजतात ते. चला.
ह्या नालीतनं खाली उतरायला जागा होती. हे इथं आपण छान अशी वाट इथे झाडांनी भरलेली आणि आमचे एकतेश प्रकार आलेले आहेत. काय वाटतं एक्कू? खडसामळे लेण्या करून आपल्याला सुधार गाठायचं आहे, काय वाटतं? बघूया, जरा जवळ जाऊया आणि विचार करूयात. होईल काय, टाइम मध्ये बसेल काय. मस्त झाडी भरली वाट. खडसामळे लेण्यांच्या दिशेने आमचा प्रवास सुरू आहे. वाजलेले आहेत संध्याकाळचे 4. अजून सुधागड गाठायचा आहे, बघू. माळ रानावरचे सोनेरी गवत आणि त्यातून वाट काढत जाणारे आमचे डोंगर मित्र आणि सोबतीला मावळतीचा सूर्य, अशी संगत धरून आम्ही निघालो आहोत सुधागडच्या दिशेने. फायनली 5:30 वाजता पुन्हा खाली ठाकूरवाडीकडे आम्ही चाललेले आहोत. सुधागडचे सकाळनंतर फायनली पुन्हा एकदा दर्शन झालेले आहे. आपल्या अमोलचा पाय मुरगळला आहे, तर आपण ठाकूरवाडीत आले असताना हे आपले गावकरी ठाकूरवाडीतले त्याच्यावर गावठी इलाज करताना सुधागडकडे प्रस्थान. रात्रीचे 8 वाजता. नाईट ट्रेक सर्वांनी अनुभवलेला आहे. अशा रीतीने मार्गक्रमण करत असताना आमचे डोंगर मित्र हळूहळू नाही तसं केल्यावरच हलकं होईल. काठी चालायची कधी आहे. सूर्योदय होण्याच्या अगोदर ज्या काही रंगाछटा पसरल्या आहेत आकाशात, मंत्रमुग्ध करणारा असा नजारा. सुप्रभात मित्रांनो, आज दुसरा दिवस आणि आपण आता आहोत सुधागडावरती. रात्री खूप उशीर झाला आम्हाला सुधागडावर यायला, जवळजवळ 11:30 वाजले. मध्ये आम्ही थोडं जेवण आटपलं 10 वाजता. त्यानंतर भोराई मंदिरात आम्ही थांबलेलो. खूप उशीर झाला त्याच्यामुळे रात्रीचा काही ब्लॉग वगैरे काही केला नाही, व्हिडिओज. तर आता सकाळचे वाजलेत 8. सकाळी म्हणजे 6 वाजता सनराईज बघून आता आपण थोडं फ्रेश होतो आहे. तर आता आपण आहोत सुधागडावर. तुम्ही बघू शकता ही तटबंदी सुधागडाची. एक पाण्याचा टाका इथे आणि ही तटबंदी सुधागडाची. चोरदिंडीची वाट आहे ॲक्च्युली ही. सुधागड किल्ल्याची तटबंदी भक्कम अशी तटबंदी, भक्कम अजूनही शाबूत आहे. आणि आता आपण आलो चोर वाटेकडे, चोर दरवाजा. पण बघू शकता इथून खाली जाऊन वाट कशी बनवली आहे, गुप्त मार्ग.
कोणी कल्पना सुद्धा करू शकणार नाही. जंगली पाळी असते काळ्या इकडे दरवाजा असेल. मोठे असतात ते इकडे तरी छोटे. नाही. व्हिडिओ मध्ये घेतलं काय पाणी? चोर आली. दोघं पण चोर दरवाजाने येताना काय बसून फोटो काढूया. बसूया. कोण? सुंदरसा चोर दरवाजा. पडत चाललंय. सुधागडावरील श्री भुराई देवी मंदिर. सुधागडाची गडदेवता. खूप सुंदर असं मंदिर इथे बांधलं आहे आणि याची डागडुजी संवर्धनाचं काम 12 एकड संस्था करते. पूर्ण गडाचं संवर्धनाचं काम 12 एकड संस्था करते. आपले थोरले महाराज आणि शंभू महाराज. खूप सुंदर असा फोटो इथे आहे. ठेव ह्याच्यावर ठेव. आमचे एकतेश पारकर मॅगी बनवताना. चल या लवकर. ढवळ ना झालं ना अजून काय. मस्त मॅगी बनवलेली आहे. एक कोणी आमच्या घे लवकर. सुधागडावरील शंकर महादेवाचं मंदिर. सुधागडावरील हा प्रशस्त असा पंत सचिवांचा वाडा. चांगला अजून सुस्थितीत बांधकाम आहे. खूप छान आहे. चौरंगी वाडा आहे. 4 ठिकाणी 4 पडव्या. किल्ले सुधागड त्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती. काल आम्ही दर्यागाव ठाकूरवाडीमधून सुरुवात केली गड चढायला. गड चढत चढत चिलखती बुरुज चित्त दरवाजाकडून आम्ही कमळ तळे तळ्याचा महादेव हे करत करत हे अवशेष बघितले, धान्य कोठार वगैरे. त्यानंतर तिथून परत मागे येऊन तलाव, निवास चौथरे, पंत सचिवांचा वाडा करत श्री भुराईदेवी मंदिरात स्टे केला. आता आम्ही भुराईदेवी मंदिरातून महादरवाजा करत या वाटेने धोंडसे गावात उतरणार आहे. तर आता आपण आलेलो आहोत सुधागड किल्ल्याच्या महादरवाजाकडे. तुम्ही बघू शकता महादरवाजा. तुम्हाला रायगड किल्ल्याच्या दरवाजाची आठवण येईल. सेम टू सेम तसाच दरवाजा, गोमुखी आकाराचा. सुधागड म्हणतात की राजधानी बनवायचा विचार होता महाराजांचा, त्यामुळे तशीच रचना आहे सेम. इथे टकमक सुद्धा आहे किल्ल्यावरती.
हे काय टाकताय की नाही दादा? घ्या होते पाकिट. हे टाकायचं का तुम्ही? हो टाकायचंय. ते भुजिया वगैरे घ्या. पॅक करून आणलंय. मशीन वाटतं पॅक करायचं. ते डायरेक्ट आला इथं आले. अशा प्रकारे आम्ही आता उतरलेलो आहोत धोंडसे गावात. दुपारचे वाजले 2:30 आणि आमच्या मागे दिसतो बघा तुम्हाला सुधागडचा भव्य दिव्य डोंगर, विस्तीर्ण असा परिसर. आता धोंडसे गावातून आम्ही खोपोलीकडे मार्गक्रमण करू. फोटो काढला बघा. आणि मोहिमेची सांगता पाचापूर नाही कुठला धोंडसेगड गावातून मुंबईकडे रवाना. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बऱ्याच वर्षानंतर आपल्या रिटर्न जर्नी मध्ये आहे. रिटर्न जर्नी मध्ये आहे नाहीतर मध्ये, त्यामुळे त्याचं विशेष अभिनंदन आहे. जी रीत होती ती तरी मोडून काढलेली आहे. आता कोणी काय त्याला बोलू शकत नाही. बस धप्पा दिला, नाव पण ठेवू शकत नाही.